नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संमती त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. हवेलीच्या फाटकाबाहेर जयदेवला दम परत यायला थांबावं लागलं. एक हात मोडक्या फाटकाच्या खांबावर ठेवून तो मोठमोठे श्वास घेत उभा होता आणि केलकेल्या डोळ्यांनी हवेलीकडे पाहत होता. तो काही जोरात पळत आला नव्हता, पण खूप अंतर पळून आल्यासारखी त्याची दमछाक झाली होती. किती चमत्कारिक, किती धक्कादायक, जरासा भीतीदायकच अनुभव. काही केल्या तो माणूस आपल्या मागं असा चुपचाप कसा आला असावा याचं कोडं जयदेवला सुटत नव्हतं. खालच्या 2 खोल्या रिकाम्या होत्या, बाकीची दारं बंद होती आणि तो काय म्हणाला होता? हवेली आता खाजगी होती. म्हणजे ती कोणी विकत घेतली होती का काय? वास्तविक त्याचा त्या बाबतीत वैयक्तिक असा काडीचाही संबंध नव्हता, पण त्याला त्या व्यवहारात काहीतरी काळबेर असल्याची शंका येत होती. कदाचित स्वतःची क्षणभराची घाबराटही मनाला टोचत असेल. जयदेव उतारावरून सावकाश पेठेत आला. आजोबांच्या बरोबर पेठ्यातल्या कोणा जोशी नावाच्या वकिलांकडे आल्याचं त्याला अंधुकसं आठवत होतं. त्यांच्याकडे चौकशी केली तर निदान त्यांना तो परका तरी वाटणार नाही, त्याचा काही संशय येणार नाही. त्याला स्वतःला ते जोशी अजिबात आठवत नव्हते, पण चौकशी करायला काहीच हरकत नव्हती. ते असले तर चौकातून तो बाजारात दोन्ही बाजूंना पाहत निघाला आणि फरलांगभरावरच त्याला उजव्या हाताच्या पहिल्या मजल्याच्या खिडकीखाली C.G. जोशी M.A. LL.B. ॲडव्होकेट अशी पाटी दिसली आणि आता ती इमारतही ओळखीची वाटायला लागली. वाड्याच्या दारातून तो आत शिरला. आठवणी परत येत होत्या. आत अंगणात उजव्या हाताला लाकडी रेलिंगचा, लाकडी पायऱ्यांचा वर जाणारा जिना ओळखू आला. तो वर गेला. तीच खोली, वकिलांच्या बसणे उठण्याची खोली होती. तेच ऑफिसही होतं आणि तेच जोशी वकीलही होते. आता कालानुसार वयस्क झालेले, थकलेले, पण तोच चेहरा, काळा रंग, डोक्याला टक्कल, पांढऱ्या केसांची कड, सोनेरी काड्यांचा नाकावर कललेला चष्मा. जोशी टेबलावर पाय टाकून वर्तमानपत्र वाचण्यात गर्क झाले होते. त्याच्या पावलांचा आवाज कानावर येताच त्यांनी हातातला पेपर खाली केला आणि त्याच्यावरून जयदेवकडे पाहत ते म्हणाले, या बसा. जोशींच्या टेबल खुर्चीखेरीज खोलीत एक पत्र्याची घडीची खुर्ची, एक विनापाटीचं बाक आणि एक विटलेलं जाजम होतं. जयदेव पत्र्याच्या खुर्चीवर बसला. वकील साहेब, मी आपल्याकडे काही कायद्याचा सल्ला मागायला आलेलो नाही. स्पष्टोक्ती फायदेशीर ठरेल असा जयदेवचा अंदाज होता. त्याच्या शब्दांनी वकिलांची काहीशी निराशा झाली असली तरी ती त्यांनी दाखवली नाही. कदाचित या आडगावात बरेच लोक त्यांच्याकडे फावल्या वेळात गप्पा गोष्टी करायला येत असतील. मी लहानपणी या गावात राहत होतो. घांगरेकर आपल्याला आठवतात? अर्थात आठवतात. टेबलावरचे पाय खाली घेत वकील म्हणाले, मी गोपाळ, त्यांचा नातू. त्यांच्याकडे राहत होतो आणि त्यांच्याबरोबर तुमच्याकडे बऱ्याच वेळा आलोही होतो. हो, आठवतं खरं. त्यांच्याबरोबर एक लहान मुलगा असायचा खरा. मीच तो गोपाळ आणि एवढ्यातच कालच गावात परत आलो आहे. आता ओळखीचं कोणी राहिलेलं नाही, पण काही चौकशी करायची होती. तेव्हा तुमची आठवण झाली. विचार केला जुनी जाए होती, तुम्ही मनावर घेणार नाही. पण तुझ्या आजोबांचं काय? 1948 नंतर आम्ही मुंबईला गेलो. तिथे त्यांचे आणखी एक जवाई होते. मीही तिथंच होतो शिकायला. आजोबा तिथंच वारले. अरे रे, खेदाचा उद्गार. खरा किती, खोटा किती, काढणाऱ्यालाच माहीत. त्यांचं संपलं. त्यांनी शेवटपर्यंत गावाचं नावही घेतलं नाही. बरोबरच आहे, ते मोठे मानाचे गृहस्थ होते. बरं, तू कशासाठी आला आहेस गावात? ते मलाही सांगता यायचं नाही.
पण आता तुमच्याकडे मात्र एका गोष्टीच्या चौकशीसाठी आलो आहे. आपल्या गावात खरेदीची कागदपत्र कोण लिहितो? साठेखत, खरेदी खत, गहाणखत वगैरे लिहिणारा कोणी खास आहे का? का? मी लिहितो की. माझा तो व्यवसायच नाही का? वकील साहेब, नाईकांची हवेली तुम्हाला माहीत आहेच. त्या हवेली संबंधातच मला काही चौकशी करायची होती. जयदेवची अशी कल्पना झाली की नाईकांची हवेली हा उल्लेख होता. जोशी वकील एकदम जरा सावरून ताठ होऊन बसले होते. नाईकांच्या हवेली काय? ते जरा वेळानं म्हणाले. पूर्वी ती पडी कोसाड होती. गावात हवेलीची काय ख्याती होती हे तुम्हाला सांगायला नकोच. लहान असताना इतर मुलांबरोबर वात्रटपणा म्हणून मीही एक दोनदा त्या हवेलीत गेलो होतो. तो अनुभव आणि ती आठवण काही फारशी चांगली नाही. पण आज सकाळी इतर काही काम नव्हतं म्हणून मी पुन्हा एकदा हवेलीत गेलो होतो. मग? वकील जरा अधीर झाले होते का? मी आत गेलो होतो. ओसाड रिकामी असेल या कल्पनेनं. पण मला आत एकाने हटकलं. जरा घाबरवलंच म्हणा ना. त्यानं मला बाहेर घालवलं. हाकललंच जवळजवळ. तो म्हणत होता हवेली आता खाजगी वस्तू आहे. खरोखरच असा काही व्यवहार झाला आहे का? तुम्हाला त्यात काय एवढं स्वारस्य आहे? जोशी जरा नवलानं म्हणाले. अगदी शब्दातच ते मांडता यायचं नाही. जयदेव जरा विचार करत म्हणाला. हवेलीबद्दल माझ्या मनात कदाचित दूषित पूर्वग्रह असेल किंवा हवेली संबंधात ऐकलेल्या अफवांचा मनावर वाजवीपेक्षा जास्त परिणाम झाला असेल. मला ती जागा चांगली वाटत नाही हे सत्य आहे. अशी बदनाम वास्तू कोणी विकत घेतली? कशासाठी विकत घेतली? गोपाळ, तो खरेदीचा व्यवहार माझ्याच हातून झालेला आहे. या ऑफिसातच मी ते दस्तऐवज तयार केले आहेत. खरेदीदार कोणी दंडी म्हणून आहे. दक्षिणेकडचा कुठला तरी आहे. तो तुम्हाला प्रत्यक्ष भेटला होता? त्याला तुम्ही पाहिलं आहेत? नाही. त्याचं मुख्य तारपत्र घेऊन एक मुजामेका असा काहीतरी नावाचा आला होता. सगळा व्यवहार त्यानंच पुरा केला. हा मुजामे कसा होता दिसायला? चांगला लठ्ठ होता. फिकट वर्णाचा होता. डोळे चांगलेच धारदार होते. तर मग मला आज हा मुजामेच भेटला हवेलीत. गोपाळ, त्याच्याशी जरा सांभाळून बरं का. मला तो जरासा उर्मटच वाटला. मला तर त्यानं बाहेर हाकललंच. पण खरेदीला किती दिवस झाले? 3 महिने तर सहज होऊन गेले. पण वकील साहेब, मी आजच सकाळी त्या हवेलीतच गेलो होतो. आज सगळीकडे धूळ, कचरा, अळगळ, घाण होती तशीच आहे. कोठे कशाला हातसुद्धा लावलेला दिसत नव्हता. मग तो मुजामे आला कुठून आणि त्यानं हवेली विकत घेतली तरी कशासाठी? जोशी वकिलांनी दोन्ही हात हवेत वर उचलून त्या प्रश्नाला उत्तर द्यायची आपली असमर्थता व्यक्त केली. जयदेव जायला उठला. त्याच्या शंकांचं निरसन अर्धवटच झालं होतं आणि शिवाय नवीनच समस्या समोर आल्या होत्या. खोलीबाहेर पडताना त्याने वकिलांकडे शेवटची एक नजर टाकली. ते त्याच्याकडेच पाहत होते. त्याची अशी कल्पना झाली की त्यांच्या मनातून आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. तो दारापाशी 5-7 सेकंद थांबलासुद्धा. पण ते जसे काहीच बोलण्याचं चिन्ह दिसेना तसा तो खोलीबाहेर पडला. खाली आला आणि आपल्या वाटेला लागला. गोपाळनं म्हणजे जयदेवनं हवेलीचा विषय काढताच वकील चपापले होते. त्याला कारणही तसंच सबळ होतं. तो एकच व्यवहार असा होता की जिथं पैशाच्या मोहाला बळी पडून वकिलांनी व्यावसायिक तात्विकतेला मुरड घातली होती. तो व्यवहार अगदी बेकायदेशीर नसला तरी कायद्याच्या अगदी काठावरचा होता. 3 महिन्यानंतरही त्या प्रसंगाची आठवण त्यांच्या मनात तशीच्या तशी अगदी ताजी होती. ते असेच सकाळचे पेपर वाचत बसलेले असताना हा मुजामे खोलीत आला होता. वकिलांनी पेपर खाली केला तर टेबलासमोर हा मुजामे उभा. कोण? करीत वकिलांनी पाय टेबलावरून घाईनं खाली घेतले. हातातला पेपर मांडीवरून खाली फरशीवर पायापाशीच घसरू दिला. पावलांचा, हालचालीचा यत्किंचितही आवाज न करता तो आला होता. हा एक धक्का आणि त्याचं रूप हा दुसरा धक्का. उंची नेहमीपेक्षा जास्त. त्याचं प्रमाणात आडवं शरीर, फिकुटलेला रोगट वर्ण, सर्वत्र चरबी, गाल अगदी लोंबते, भुवया दाट, नाकावर एकमेकात मिसळणाऱ्या आखल्यासारख्या सरळ आणि त्यांच्याखाली डोळे हाडाच्या खोबणीत खोल गेलेले, पण भेदक आणि हिशेबी. जोशी वकील. उर्मट, मग्न, बेफिकीर आवाज. हो, मीच जोशी. बसा ना. काय काम होतं तुमचं? तो पत्र्याच्या खुर्चीवर बसला.
त्याच्या वजनानं खुर्ची जोरात करकरली. माझं नाव मुजामे. खाली कारवारच्या दक्षिणेला दंडी म्हणून एक जमीनदार आहेत. त्यांच्यासाठी मी काही व्यवहार करत असतो. त्याच्यासाठी दुर्गापूरला आलो आहे. दुर्गापूरमध्ये आम्हाला एक इमारत खरेदी करायची आहे. जोशी वकील फावल्या वेळात इस्टेट एजंटचंही काम करीत असत आणि गावातल्या नव्या जुन्या गहाणातल्या लिलावातल्या सर्व घरांची त्यांना पूर्ण माहिती होती. वा वा, छान. दुर्गापूर गाव तसं चांगलं आहे. मी हवं तर तुम्हाला 5-7 घरं दाखवू शकेन. त्याची जरुरी नाही. दंडीसाठी घ्यायची इमारत आम्ही अगोदरच ठरवली आहे. त्याला गावात नाईकांची हवेली म्हणतात. नाईकांची हवेली? जोशी अभावितपणे म्हणाले. पण ती तर... ते थांबले. ती तर झपाटलेली आहे. त्यांना म्हणायचं होतं, पण दाराशी गिऱ्हाईक आयतं चालून आलेलं असताना सौदा विनाकारण कशासाठी मोडायचा? काय? ती तर काय? मुजामे विचारत होता आणि त्याच्या त्या खोल, थंड, निर्विकार डोळ्यांच्या तीक्ष्ण नजरेखाली जोशी वकील मोठे अस्वस्थ झाले. काही नाही, मी म्हणत होतो ती तर अगदी ओसाड आणि दुर्लक्षित आहे. मुजामेनं जोशींचा हा मुद्दा एका हातानं हवेत उडवून लावला. त्याला काही महत्त्व नाही. आमच्यातर्फे हा व्यवहार करायला तुम्ही राजी आहात का? का नाही? तो माझा व्यवसायच आहे. घाईनं हो म्हणू नका. आधी माझं बोलणं नीट ऐकून घ्या. त्या जागेची, टायटलची, इतर काही गहाण, कब्जा इत्यादी बोजा आहे का याची चौकशी तुम्ही करालच. दंडीतर्फे मी व्यवहार करणार आहे. त्यासाठी मी एकदाच ऑफिसमध्ये येणार आहे. पण तुमची मदत अशासाठी हवी आहे. आजकाल सगळीकडे हे अर्बन लँड सेलिंगचं लफडं आहे. त्यासाठी फॉर्म आले, ॲफिडेव्हिट आलं, मालकीच्या मिळकतीचे नकाशे आले, रजिस्टर ॲस्ट्रॅक्ट आले, 7/12चे उतारे आले आणि शिवाय सगळीकडे वेळ जायचा. कामाची घाई सरकारी ऑफिसात कोणालाच नसते, पण आम्हाला म्हणजे दंडींना घाई आहे. व्यवहार लवकरातल्या लवकर व्हायला हवा आणि त्यात ही सेलिंगची आणि डिक्लेरेशनची लफडी नकोत. हे जर तुमच्या हातून होत असेल तर काम तुमच्यावर सोपवलं. फीचा मुळीच प्रश्न नाही. प्रश्न वेळेचा आहे. वेळेला महत्त्व आहे. दुर्गापूरला होणारे जमिनीचे, प्रॉपर्टीचे व्यवहार पाहता नाईकांच्या हवेलीची अगदी जास्तीत जास्त किंमत 50,000च्या वर नव्हते. कमिशन, दस्तऐवज तयार करणं, टायटलचा शोध हे सर्व धरलं तर 5% नाही, जास्तीत जास्त 2500 रुपये. तेही दोन्ही पार्टी राजी झाल्या तर आणि सरकारी लाल फितीचा गुंता वेळेवर सुटला तर. अर्थात प्रत्येक कायद्यातून पळवाट ही असतेच. लोकांच्या कल्याणासाठी एखादी सूट ठेवलेली असते, तिचाच वापर करायचा. इथं अर्थात सहकारी गृहरचना संस्था 12 सभासद नोंदवून घ्यायचे. ते स्वतः पत्नी, मुलगी हा मुजामे, त्याचा कोण तो दंडी आणि शिवाय इतर 7. ते कसेही जमवता येतील. 10,000? जोशी वकिलांनी भीतभीत आकडा उच्चारला. शेवटी सौदा 5,000वर तोडायची त्यांची तयारी होती. कबूल. केव्हा सुरुवात करता? मुजामेनं 1 सेकंदही न घेता विचारलं. त्या क्षणी प्रथमच जोशी वकिलांना अस्वस्थता जाणवली. आपण करतो आहोत ते गैर नाही ना, अशी शंकाही मनाला स्पर्श करून गेली. पण 10,000 रुपये एक रकमी, त्या आकडात केवढी जादू होती, केवढी शक्ती होती. आयुष्यात 50-50, 100-100 करीत आलेल्या जोशींना ती रक्कम किती आकर्षक वाटत होती. नदीकाठचा तो लहानसा मळा विकत घेता येईल. मुलीचं लग्न झटपट उरकता येईल. कितीतरी करता येईल. आजच सुरुवात करतो. मला 2 दिवसांनी भेटा, तेव्हा खुलासेवार सांगता येईल. पण त्याआधी काही विसार कशाला? सगळीच फी रोख घ्या, आगाऊ घ्या. हातातली बॅग टेबलावर ठेवून मुजामेंनी ती उघडली. आत 5च्या, 10च्या, 100च्या नोटांचे गट्टे होते. 5,000 100त व बाकीचे 10त काढून त्यानं ते जोशींच्या समोर ठेवले. बॅगची कुलूपं खटाखट बंद करून झाल्यावर बॅगवर दोन्ही कोपरं टेकून तो पुढं वाकला आणि हलक्या पण स्पष्ट आवाजात म्हणाला, वकील साहेब, मला पैशांची पावती नको, पण कोणतेच डावपेच करू नका. जर का काही चालूगिरी करायचा प्रयत्न केलात तर याद राखा, आमच्याशी गाठ आहे. पश्चाताप करायला सुद्धा आम्ही तुम्हाला शिल्लक ठेवणार नाही. शेवटचे शब्द मुजामे आज हवा किती छान आहे नाही, अशासारख्या साध्या आवाजात बोलला.
पण त्यानंच त्या शब्दातली धमकी विलक्षण प्रभावी झाली होती. तसा काही विचारही यापुढे वकिलांच्या मनात येणार नव्हता. छे, असं कोणी करतं का? ते उसन्या अवसानानं म्हणाले. मग छानच आहे, मी आपलं सांगितलं. मुजामे उठत म्हणाला. ठीक आहे, परवा सकाळी भेटतो मी तुम्हाला. मग तो गेला आणि तो ज्या दारातून गेला त्या रिकाम्या चौकटीकडं वकील बराच वेळ पाहत बसले होते. एकदा त्यांना वाटलं अजूनही यातून अंग काढून घ्यावं, कारण मनातून खरं तर त्यांना पण या मुजामीची भीतीच वाटायला लागली होती. पण अर्थात शेवटी 10,000चा मोहच जास्त प्रभावी ठरला. तिथल्या तिथं त्यांनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या स्थापनेसाठी एक कच्चा ड्राफ्ट तयार केला आणि मग संभाव्य सदस्यांची नावं आठवून ते त्यांची यादी करायला लागले. तो सर्व दिवस आणि दुसरा सर्व दिवस त्यांची सतत धावपळ चालली होती. हवेलीचे शेवटचे मालक चिटणीस होते. दस्तऐवजातला त्यांचा पत्ता काढून त्या पत्त्यावर तार करून त्यांनी चिटणीसाच्या वारसाचा पत्ता मिळवला. त्याला तार करून तारेनंच हवेलीचा सौदा ठरवला. शिवाय सोसायटीचं असोसिएशन आर्टिकल तयार केलं. मनात योजलेल्या लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. मामलेदार कचेरीतल्या संबंधितांच्याही गाठीभेटी घेतल्या. कोठे पैशांचा, कोठे नरो वा कुंजोरो मंत्राचा, कोठे जुन्या ओळखीचा असे वापर करून त्यांनी 2 दिवसात सर्व प्रकरण शिजवून तयार केलं. मुजामे ठरल्यावेळी हजर झाला होता. जोशी वकिलांनी तयार केलेले कागदपत्र हातात घेऊन त्याच्यावरून एक नजर फिरवताच त्याला सर्व काही समजलं. प्रॉपर्टीची किंमत 45,000 ठरली होती. सोसायटीचे सेक्रेटरी जोशी वकील होते. सभासद नोंदणीचे 2 फॉर्म घेऊन मुजामे गेला. मी या दोन्हींवर सह्या करून पाठवतो. पैसे आताच तुमच्यापाशी ठेवून जाणार आहे. व्यवहार पुरा झाला की मला कळवा आणि वेळोवेळी ट्रकनं काही सामान येईल तेवढं त्याबरोबरच्या सूचनांप्रमाणे हवेलीत ठेवून घ्यायची व्यवस्था करा. सर्व किल्ल्या तुमच्यापाशीच ठेवा. बिल्डिंगचा सर्व आराखडा मला माहिती आहे. आमचे फॉर्म आले की व्यवहार शक्य तितक्या लवकर पुरा करा. जोशी वकिलांनी केलेल्या धावपळीचं कौतुक तर नाहीच, साधे आभारही नाहीत, पण सौदा पुरा झाला होता. वकिलांनी सर्वांची किंमत चुकती केली होती. शेवटी सर्व व्यवहारात त्यांना 6,500 रुपये रोख मिळाले होते, पण मनातली रुखरुख अजिबात गेली नव्हती. सुमारे महिन्याभरात त्यांना मुजामेचं पत्र आलं होतं. जवाहर ट्रान्सपोर्ट 3 मोठे डाग पाठवित आहे. ट्रक तुमच्या घरी येईल. बरोबर 5-6 बिगारी घेऊन 3ही डाग हवेलीकडे न्या आणि मागच्या बाजूच्या खालच्या तळघरात ठेवून घ्या. ट्रान्सपोर्टचं भाडं दिलेलं आहे. बिगाऱ्याची मजुरी मी प्रत्यक्ष तिथं आलो की देईन. डाग जड आहेत. माणसं चांगली दणकट घेऊन जा. सर्व डाग आल्या आल्या तळघरात गेले पाहिजेत. त्यात कोणतेही कसूर उपयोगी नाही. मुजामेचे हुकूम न मानण्याची कल्पनाही वकिलांच्या मनाला शिवली नाही. संध्याकाळी 5:30च्या सुमारास ट्रक त्यांच्या दाराशी येऊन उभा राहिला होता. 5-6 गडी माणसं बोलवून आणण्यात अर्धा तास तरी गेलाच. ट्रकचा ड्रायव्हर कुठे चहा सिगारेटसाठी गेला होता. तो परत आला तेव्हा चांगला अंधार पडला होता. जोशी वकील पुढच्या सीटवर आणि बिगारी मागं असे चढून बसल्यावर ट्रक निघाला आणि त्यांच्या सूचनांप्रमाणे नाईकांच्या हवेलीच्या दाराशी आला. तिथं ट्रक वळवून रिव्हर्समध्ये मागच्या दारापाशी आणावा लागला. मागच्या वरांड्याच्या पायऱ्याजवळच तळघराचं मोठं दार होतं. मुजामेला हे सगळं कसं बरोबर माहीत होतं याचं वकिलांना राहून राहून नवल वाटत होतं. ट्रक रिव्हर्समध्ये आल्यानं दिव्यांचा प्रकाश इमारतीवर पडत नव्हता आणि वकिलांना एकाएकी जाणवलं हवेली किती एकाकी, किती भयान वास्तू होती. हा मुजामे आणि त्याचा तो दंडी त्यांना कशासाठी हवेली विकत घ्यायची होती आणि ते स्वतःही आता त्यात पुरे गुंतले होते. बाहेर पडू म्हटल्यानं त्यांना बाहेर पडता येणार नव्हतं. किल्ल्या वकिलांजवळच होत्या, पण कुलुपापाशी अंधार होता. टॉर्च आणायचं कोणाच्याही ध्यानात आलं नव्हतं. ट्रक ड्रायव्हरपाशी काडेपेटी होती. त्यातली एक काडी ओढून तिच्या प्रकाशात वकिलांनी किल्ली कुलुपात घालून फिरवली. किल्ली आत अगदी सहज फिरली. वास्तविक कुलूप कितीतरी दिवसात उघडलेलं नव्हतं. किल्ली आत जरा तरी अडकायला हवी होती. मोठा कोयंडाही अगदी सहज सरकला. दार खूप मोठं होतं, पण कोयंडा उडताच अगदी सहज बाहेर उघडलं. जणू काही घर त्यांना आत घ्यायला अधीरच झालं होतं. वकिलांचं वय खूप झालं होतं, पण त्यांचं सारं आयुष्य दुर्गापूरसारख्या लहान गावात गेलं होतं. तिथं कधी काही व्हायचंच नाही. नाईकांचा एक अपवाद सोडून तिथं तेच ते चेहरे रोज दिसायचे.
तिथं त्याच त्या गप्पा रोज चालायच्या. तिथं तेच ते विषय चोता होईपर्यंत चर्चिले जायचे. बरे वाईट माणसं त्यांच्या परिचयाची होती. कोर्टात बरे वाईट गुन्हेगारही त्यांनी पाहिले होते. लॉ रिपोर्टमध्ये त्यांना मानवी स्वभावाच्या नीचपणाचे आणखी विलक्षण नमुने वाचायला मिळाले होते. हे सर्व झालं तरीही त्यांचा अनुभव एवढ्यापुरताच मर्यादित होता आणि अंधारलेल्या नायिकांच्या हवेलीजवळ येताच त्यांना हवेली संबंधात ऐकलेल्या अनेक गोष्टी आठवल्या होत्या. ऑफिसात आरामशीरपणे बसून किंवा फुलाच्या कठड्यावर दिवसा उजेडी सूर्यप्रकाशात चार चौघांशी बोलताना त्या ऐकीव गोष्टींची टर उडवणं फार सोपं होतं. आता प्रत्यक्ष स्वतःला त्या बंद इमारतीच्या अंधाऱ्या तळघरात जायची वेळ आल्यावर त्यांच्या मनाला भीतीचा पहिला सरसरता स्पर्श झाला होता. समोर अंधारी पोकळी उलगडली होती, पण प्रकाशाशिवाय पुढचं कसं दिसणार? ट्रकच्या मागच्या लाल दिव्याच्या प्रकाशात खाली जाणाऱ्या जिन्याच्या 2 पायऱ्या तेवढ्या दिसत होत्या. गडी ट्रकमधून उतरले होते. मागची लाकडी फळी ते खाली सोडत होते. ड्रायव्हर काही वेळ तिथंच उभा राहिला आणि मग आणखी एक काडी ओढीत म्हणाला, चला साहेब, खाली चला. काही कागद बिगद मिळाला तर पाहू. त्याच्या मागोमाग खाली जाण्याखेरीज वकिलांना गत्यंतरच नव्हतं. काडीचा प्रकाश हलत होता, लहान मोठा होत होता. चाच पडतच चालावं लागत होतं आणि 4 पायऱ्या होता तोच एक काडी विझली. सगळ्या दिशांनी अंधार कसा झेपावत अंगावर आला. वकिलांचा तर श्वासच छातीत रुतला. हे फार वेळ आपल्याला सहन होणार नाही त्यांना वाटलं. एकदम काडी पेटले. प्रकाश खूपच प्रखर वाटला. पुन्हा खाली वाट सुरू. खाली पायरीवरच ड्रायव्हरला एक जुनं वर्तमानपत्र सापडलं. हातातल्या काडीनं त्याने वर्तमानपत्राचा कोपरा शिलगावला. मग त्याची चूड करून ती हातात धरली. आता आसपासचं 10 पावलांवरचं दिसण्या इतपत प्रकाश होता. ड्रायव्हरनं आणखी कागद गोळा केले. 1-2 लाकडांच्या धलप्याही आणल्या आणि जिन्याच्या तळाशीच लहानशी होळी तयार केली. तुम्ही थांबा इथं साहेब, मी त्यांना खाली पाठवतो पेट्या घेऊन, ड्रायव्हर म्हणाला आणि पटापटा जिना चढून वर गेलासुद्धा. जोशी वकील तळघरात एकटेच राहिले. एका रिकाम्या इमारतीतलं तळघर, जरासं बिनवापरातलं अंधारही, पण त्यात भिण्यासारखं काय होतं? पण वकिलांचा जीव पोटात गोळा झाला होता. इथलं वातावरणच असं काही होतं की भीतीनं रक्ताचं पाणी होत होतं. प्रकाशाच्या वर्तुळाबाहेर गडद काळोख होता आणि काळोखात खसखस होती. काय होतं? उंदीर, घुशी का आणखीच काहीतरी? त्यांना सारखं वाटत होतं की इथं थांबू नये, जिन्यावरून धावत धावत वर जावं. पण वर गेल्यावर त्या गड्यांना काय स्पष्टीकरण देणार? उद्या 4 चौघात ही बातमी पसरली की शर्मेनं त्यांना मान खाली घालावी लागेल ना. तळघरात नुसताच अंधार नव्हता, कसला तरी वास होता. दुर्गंधीत जवळजवळ, पण ओळखीचा वाटत नव्हता. आमलासारखा चुरचुरणारा. मध्येच एकदा शेकोटीचा जाळ अगदी मंदावला. जोशींना वाटलं आता तो विझणारच आहे की मग सगळाच अंधार. अरे या ना, किती उशीर लावता आहात? ते जिन्यातून वर पाहत ओरडले. आवाज तळघरात घुमत घुमत गेला. अंधारात कसली तरी खसखस, खुडबुड. मग शेवटी वरून एकदाचे हालचालीचे, ओरडण्याचे आवाज आले. अरे आस्ती घे, अरे वाईच उचल की, अरे हो हो. ड्रायव्हर त्यांच्यापुढं खाली आला. आता त्यानं एका काटकीला चिंदी बांधून ती डिझेलमध्ये बुडवून आणली होती. तिचा चांगला पलिता तयार झाला. ट्रकमधल्या पेट्या खूपच जड असाव्याशा बिगारांच्या आकारावरून वाटत होतं. आईला काय दगड भरलायत की काय? दमानं घे र, जर का पायावर पाडलंस तर तुकडाच पडेल बघ पायाचा. अरे उचल की. काय 4 घास खाल्ल्यास की उपाशीच आहेत 2 दिवसांचा. कण्हत कुथत त्यांनी पहिली पेटी खाली तळघरात आणली. नव्या पिवळ्या लाकडाची चांगली 6 बाय 2ची, चांगली 2-2.25 फूट उंचीची पेटी. या दंडी आणि मुजामे या जोडीचा उद्योग तरी काय होता? जोशी वकिलांना प्रत्येक गोष्ट जास्त जास्त रहस्यमय वाटायला लागली होती. आणि या समूहात सुरक्षितता होती. बाकीची माणसं जरी उरलेल्या 2 पेटा आणायला वर गेली तरी ड्रायव्हर खालीच होता. जिन्यापासून सुमारे 15 फुटांवर त्यांनी त्या रांगेनं माळून ठेवल्या होत्या. बिगारी वर येताच जोशी वकीलही घाईघाईने त्यांच्या मागोमाग वर आले. दाराचा कोयंडा सरकवताना एकदम त्यांच्या लक्षात आलं,
ती शेकोटी आणि तो पलिता खाली तसाच जळत राहिला आहे. तो तसा ठेवण्यात धोका होता. तिथल्या तिथंच राहिला तर धोका नाही, पण खाली उंदीर घुशी होत्या आणि उंदरांनी जळती वात ओढून नेल्यानं घरांना आगी लागण्याचे अनेक प्रकार वकिलांनी वाचले होते. गाडीत चढलेल्या बिगारांना ते मोठ्यांदा म्हणाले, अरे ड्रायव्हरला म्हणावं जरा थांब, मी खालचा जाळ विझवून येतो. त्यांनी दार परत उघडलं आणि ते खाली गेले. खाली गेले म्हणण्यापेक्षा तळघराच्या 4 पायऱ्या उतरले आणि थांबले. एकट्याने त्या तळघरात जायचं आणि सगळा प्रकाश घालवून परत अंधारातून वर जायचं. देवा, हवेली संबंधात ऐकलेलं सर्व काही त्या क्षणात एकटून त्यांच्यासमोर आलं. क्षणभर त्यांना अगदी मोह झाला. असंच परत जावं, कोणाला कळणार आहे? पण नाही, तो धोका ते घेऊ शकत नव्हते. अगदी क्वचितच घडू शकणारी ती गोष्ट समजा झालीच तर त्या मुजामेंना तोंड द्यावं लागणार होतं. नकोच. वकील घाईघाईनं खाली गेले. जिन्याच्या तळाजवळची शेकोटी जवळजवळ विझतच आली होती. ती त्यांनी बुटाखाली रगडून पार विझवून टाकली. तिथं एक ठिणगीसुद्धा ठेवली नाही. आता राहिला तो एक पलिता. ड्रायव्हरनं किती आत नेऊन ठेवला होता. ते जरा पुढं जाताच त्यांना पलित्यापाशीच बसलेला उंदीर दिसला. 2 पायांवर बसून लाल मनांच्या डोळ्यांनी धीटपणे त्यांच्याकडं पाहणारा चांगला गलेलठ्ठ उंदीर. हुश! त्यांनी पाय आपटत आवाज केला. उंदीर जागचा हललाही नाही. वकिलांनी पायानं खाली चाचपलं. पायाला लाकडाची एक धलपी लागली. ती उचलून घेत त्यांनी हट करत उंदराच्या रोकानं फेकली. उंदीर मागं सरला. मागच्या अंधारात दिसेनासा झाला. वकील पुढे झाले. त्यांनी पलिता उचलला, डोक्यावर धरला. तळघरात आत मागं काही दिसतं का पाहण्याचा ते प्रयत्न करीत होते. अगदी मागं लांबवर काहीतरी मांडी मुडपून बसल्यासारखं दिसत होतं. त्यांच्या मागं मोठा आवाज झाला. ते गरकन वळले. पलिता घेतलेला हात थरथरत होता. एवढ्यातच खाली आणून ठेवलेल्या पेट्यांपैकी एकीची वरची ॲल्युमिनियमची पट्टी ताडदिशी तुटली होती. तिचा भाग हवेत अजूनही हलत होता आणि वकील पाहत असतानाच पेटीची दुसरी पट्टी कट्ट आवाज करत तुटली. त्यांना तिथं थांबणं अशक्य झालं. त्या पेटीला मोठा वळसा घालून ते कसे तरी वर आले. सर्व शरीरावर सरसरून काटा आला होता. दार लावून कोयंडा ओढून त्यात कुलूप लावून बंद करीपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता. मग ते दम घेण्यासाठी दाराला पाठ लावून काही वेळ उभे राहिले. समोर ट्रकचं इंजिन घरघरत होतं. चला साहेब! ट्रकमधून कोणीतरी हाक मारली. जोशी वकील ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसले. किल्ल्या खिशात ठेवताना त्यांना जाणीव झाली की आपलं सर्व शरीर घामाने चिंब झालं आहे आणि ते काही बोलू शकत नव्हते. ते तेव्हाही नाही आणि आता हा गोपाळ आला होता त्याच्यासमोरही नाही, कारण त्यांनीच त्या मोजामेला आणि दंडीला दुर्गापुरात आणला होता. त्यांनीच त्यांना नाईकांची हवेली मिळवून दिली होती. त्यांनी दुर्गापुरात हे काय आणलं होतं?